नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, तुम्ही काल कमेंट केला होता बघा, दादा वहिनी का नाही तुमच्या मळ्यात असणाऱ्या आंब्याच्या झाडाची जी कैरी आहेत त्या कैरीची चटणी याची रेसिपी करून दाखवा म्हणून का नाही आता आम्ही इथं आलोय बघा. आता हे जणू काय हे कैरी तुमचा आदेश आणि आमची वाटच बघत होते का काय कोण असतो असं वाटायला लागले बघा. एकदम छान कैरी यावर्षी लागलेल्या आहेत, त्यामुळे जबरदस्त अंदाजा हंगाम होणार आहे. कारभार नाही कसं काय म्हणतेस मग? काय नाही बघा, पायात काय मुंग्या आहेत काय? हा, मुंग्या आता सगळीकडे येते. तर काय म्हणतेस? काय नाही म्हटलं, चटणी घेऊया त्यासाठी आंबा काढून घ्यायचं. कैरी कैरी चालतंय बघ मग. हिरवगार आहे आणि झाड पूर्ण भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे की नाही? घेऊ का मग? घे काय काय पाहिजे तुला, कसं पाहिजे बघ, कोणती कैरी पाहिजे बघ. चिक पडते सांभाळून. तर मंडळी का नाही शेवटापर्यंत व्हिडिओ बघा आणि कशी होते ह्याची चटणी. मस्त देशी लसूण बिसून घालून का नाही लय भारी होते बघा. चला, दोनच घेतो की? दोनच घेतेस? मस्त सुगंध येते. बरोबर, चालतंय. इकडे ना भरपूर आंबा लागलेले आहे, मस्त हिरवगार आहे. मग आता आपल्याला चटणीसाठी आहे ना आपल्याला आंबा घ्यायचा आहे. आता 2 घेतलेले आहे, अजून एक आपण 2 घेऊयात. हे बघा, बस की कारभार नाही, 2च. हो, म्हणजे पोरं वगैरे खायला मागितलं तर त्यांना मीठ चटणी वगैरे लावून देता येते केक चिरून. मग अजून घेतेस? हो, घेते की. घे मग अजून. मस्त सुगंध येतोय तोडल्यावर आणि वरती चीक येते, त्यामुळे तोडताना थोडस आपण बघून तोडायचं. आता आपण 3 कैरी घेतलेली आहे. तर आता आपल्या चटणी बनवण्यासाठी आहे ना आपल्याला मिरची पण लागतो, आणि इकडे आपण हिरव्या मिरचीचं झाड सुद्धा लावलेले आहे थोडंफार. तर आता आपण मिरची आहे का बघूया आणि तोडून नेऊयात. हे बघा, झाड तर लहान आहे पण मिरच्या भरपूर लागलेत सगळीकडे. पण चटणीला आहे ना हिरव्या मिरची वापरायचं, चांगलं होतंय. बघू शकता, कारभार नाही एकदम सगळं ताजं भाजीपाला जबरदस्त येत होणार. होय, मग काय सगळं आपण रानातनं काढून केल्यामुळे ना बस काय एवढं चव चांगलं उतरत्या. हो बस. का लागला अजून? बघतो अजून 2-3 आहे की तकडं, आहे की त्या कोपऱ्यात. होईत आहे पुढं. काय बघा झाडाला अजून जरा कवळं आहे, हो निभार झाला नाही. चला तर मिरची बासवी आपल्याला चटणी बनवायचं, त्यासाठी आपण जाऊयात. कारभार नाही बघा, इकडे मस्त पैकी कैरी आणि कवळं झाड असं का नाही, मिरची पण घेतलेला आहे. आता ह्या कैरीचा जो सुगंध यायला लागलाय मंडळी का नाही, असं वाटतं लगेच कापावं आणि तेल मीठ लावून खावं. कारभार नाही, तू 2च चटणी कर आणि एक आम्हाला खायला दे बरं का? हो चालते की, चिरून देतो की तुम्हाला. चिरून दे. चला मंडळी, एक लाईक करा बरं लवकर. आणि आता कारभार येळ घालू नको, लगेच चालू कर. हो, लगेच चालू करतो. कसं आंबा बघून आणि सुगंधानं तोंडाला पाणी सुटला तर काय विषय काय. चालतंय, कर बरं. हो चालत. हे बघा, आता आपण आंबा आणि मिरची स्वच्छ धुवून आणलेले आहे. तर आता आपल्याला आंबा चिरून घ्यायचा आहे, कैरी. बघा, आता आपल्याला आता कैरी आहे ना बारीक चिरून घेऊया. हो, आणलास तू पण? खायचंय तुला? बस देतो तुला. आता कैरी आहे ना चांगलं असं बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे कलबुत्यात लवकर बारीक होतंय. बघा, आतलं कोई आहे. आता एकसारखंच असं बारीक चिरून घ्यायचं. हे बघा, कुई आहे, तर तुम्हाला मी चिरून दाखवतो. हे बघा, आता एवढंच कुई आहे.
जास्त मोठं पण नाही. आता आपल्याला हे बाजूला काढून टाकायचं. हे बघा आता आपण इकडे आहे ना 2 कैरी आहे ना चिरून घेतलेली आहे आणि इकडे कलबत्ता घेतलेली आहे. कलबत्त्यात आपल्याला घालायचंय सगळं. आणि ह्यामध्येच आपण इकडे बघू शकता हिरव्या मिरची सुद्धा घेतलेली आहे. तर आता आपण देठ काढूया. ह्यामध्येच आपल्याला मोडून घालायचंय. तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही ह्यामध्ये हिरव्या मिरची वापरू शकता. आंबट तिखट आहे ना छान लागतो चटणी. मग आता आपण एवढ्या हिरव्या मिरची वापरलेल्या आहे. इकडे बघू शकताय पण हरभऱ्याचा डाळ आहे ना पाण्यामध्ये चांगलं असं आता भिजवून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. भिजूनच घालायचं. जे भिजून घातले ना चटणीमध्ये चांगलंच चव येते. त्यामुळे आपल्याला आणि हरभऱ्याचं डाळच घालायचं, दुसरी कुठलीही डाळ वापरायचं नाही. मग आता आपण सगळं डाळ वापरलेली आहे. तर ह्यामध्ये आपण इकडे बघू शकताय जिरं घेतलेले आहे एक अर्धा चमचावर, ते घालूयात. आणि चवीपुरतं मीठ घातलेले आहे. आता आपल्याला चांगलं आता कलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण थोडंफार आहे ना बारीक व्हायला पाहिजे. असं या पद्धतीने आपण बारीक करून घेऊयात. बघा आता असं आपल्याला आहे ना चांगलंस सगळं आहे ना मिक्स करून बारीक करून घ्यायचं. म्हणजे चांगलं सगळं आहे ना चव उतरते. आणि कलबुत्यातच आपण ही चटणी तयार करून घ्यायचं, म्हणजे चवीला पण खूप छान लागतं. आता कैरीचं सीझन आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडणार. आणि हे चटणीला काय दुसरं काहीच लागत नाही, फक्त आपल्या घरच्या साहित्यात आहे ना हे झटपट होणार रेसिपी आहे. खायला पण चविष्ट लागते. आई हा मला कैरी कापून दे की मीठ हा. आणि चटणीला. हो कापून देतो बाळा, एकच मिनिट. मल्हारला पण तिकडे घे, कापून देतो. हे नंतर बारीक करतो. इकडे दे म्हणून. चाकू कुठे ठेवलीस? चाकू घेऊन ये जा. बस खाली. आता आपण एक कैरी ठेवलं होतं ह्यांच्यासाठी, तर आता आपण एक चिरून घेऊयात त्यांना. मी लहान असताना आहे ना असं कैरी आणायचं आणि त्याला तेल मीठ चटणी वगैरे लावून आहे ना खायचं सगळीकडे फिरून. मस्त चवीला खूप छान लागायचा. मी लावून देतो बा. हा देतो. तिथंच बस, मी देतो बा. थांब सांभाळून म्हणून मीठ लावते की. इकडे घाल प्लेट मध्ये. थांब मी घेतो. हे बघा असं आपण चिरून घेतलेले आहे. तर आपल्याला ह्याला चटणी आणि मीठ लावून घेऊया. दे बा. बस बस हा बस बस देतो तिथंच. बस. आता आपण थोडस आहे ना चटणी घालूया, म्हणजे लहान मुलं वगैरे खाणार आहेत त्यामुळे मी थोडस घालते. आणि सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं. तर सगळ्यांना आपण आता खायला देऊयात. मग आता तुमचं मला तर घेऊन पळालोय. घ्या आता सगळे. जा म्हणून तू पण तिथे बसून खावा जावा. हा घे तू पण. खाली बसा आणि खावा. मी इकडं चटणी तयार करतो तोपर्यंत. आई कसं आहे? छान लागलाय ना? हो. खावा. मला तू खा की. खा. का? का? हा? खा. चांगलं लागतंय ना? खावा.
बघू शकताय आपण चांगलंच आहे ना सगळे चटणी आपण तयार करून घेतलेली आहे. पूर्ण कैरी सुद्धा बारीक झालेली आहे. आता आपण ते डाळ वगैरे घेतलं होतं ना पूर्ण सगळं बघा बारीक झालेले आहे. असंच आपल्याला ना कलवत्यात बारीक करून घ्यायचंय. तर आता आपण चटणी काढून घेऊयात. तर मस्त आहे ना चटणी बारीक झालेली आहे. तर आता आपण इकडे प्लेट मध्ये काढून घेऊयात. मस्त सुगंध पण येतोय चटणीचा आणि चपाती भाकरीवर खाल्लं ना मस्तच लागणार आहे. बघा आता बघू शकता आपण सगळं चटणी आहे ना तर कलवत्यातनं काढून घेतलेली आहे. दिसायला पण छान दिसालय चटणी. चटणी तर तयार झालेली आहे. आता दिसायला पण एवढं छान दिसालय. आता खायला तर मस्तच लागणार आहे. तर मंडळी बघा इकडे मस्त पैकी का नाही हरभऱ्याची डाळ घालून देशी लसूण आणि मिरची घालून का नाही जबरदस्त अशी चटणी चटपटीत अशी कैरीची चटणी का नाही तयार झालेला फार सुगंध सुटलेला आहे. आता मगाशीच का नाही कैरी खाल्ली हो चटणी आणि मीठ लावून. त्यामुळं का नाही आता हे थोड्या वेळानं आम्ही खाणार आहे मस्तपैकी का नाही ह्या झाडाखाली बसून आमचा बेत असणार आहे. पण त्या अगोदर आजचा व्हिडिओ कसा वाटला पदार्थ कसं वाटलं ते मात्र कमेंट करा आणि आवर्जून एक लाईक कराच. लाईक करायला काय खर्च नाही हो. एक लाईक करायचं म्हणजे कसं या अशा गावाकडच्या नवनवीन रेसिपीला आणि रेसिपी करणाऱ्याला बी जरा प्रोत्साहन मिळतंय. चला मंडळी भेटूयात. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य नेहमीच आपल्याबरोबर असते. त्यामुळे चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर सगळ्यांना. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.